नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमर क्लासेस या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 11वी बघा, वर्ग 11वी यामधील जो अर्थशास्त्र नावाचा विषय आहे, अर्थशास्त्र, या अर्थशास्त्र विषयातील जे स्वाध्याय आहेत त्या स्वाध्यायाचे प्रश्न उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत. बघा, विद्यार्थ्यांना प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव व्हावा, विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पहिलं प्रश्न सोडवून पाहता यावे, म्हणजे जेणेकरून परीक्षेच्या कालावधीमध्ये त्यांना जास्त त्रास होणार नाही. तसेच पेपर सोडवताना त्यांना अधिक डोक्यावर ताण येणार नाही आणि प्रश्न लवकरात लवकर सुटतील या दृष्टिकोनातून हा एक प्रश्नसंच बनवलेला आहे. या प्रश्नसंचाच्या माध्यमातून आपण जे आपल्याला एकूण अर्थशास्त्रामध्ये धडे दिले आहेत त्या सर्व धड्यांचा आपण हा प्रश्नसंच तयार केलेला आहे आणि या प्रश्नसंचाच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपण सराव करून घेणार आहोत. बघा, पहिला प्रश्न काय दिला आहे आपल्याला. पहिला प्रश्न प्रकरण पहिला, त्यातला पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा, म्हणजे जो पर्याय योग्य आहे तो आपल्याला निवडायचा आहे. बघा, पहिलं काय सांगलं आहे आपल्याला, अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात, म्हणजे अर्थशास्त्राच्या बाबतीत जे जे विधानं लागू होतात ते आपल्याला निवडायचं आहे उत्तराच्या माध्यमातून. तर बघा, सर्वात पहिलं काय सांगताय, अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे, हे विधान लागू होते. अर्थशास्त्र या संकल्पनेचे मूळ ग्रीक शब्द आयकोनॉमिया पासून आले आहे, हे वालेसुद्धा विधान लागू होते. तिसरा बघा, तिसरं काय सांगताय आपल्याला की अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडीत आहे, हे सुद्धा विधान विद्यार्थी मित्रांनो लागू होते. आणि चौथं विधान बघा, अर्थशास्त्र हे कौटुंबिक व संपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे, हे सुद्धा विधान लागू होते. म्हणजे अ, ब, क आणि ड हे चारही विधान लागू होतात. मग बघा, अ, ब, क आणि ड असं पर्याय कोणता आहे, तर तो पर्याय नंबर 4, म्हणजे आपलं उत्तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर 4 येणार आहे. म्हणजे कोणतं, अ, ब, क आणि ड. ठीक आहे. नंतर दुसरावाला बघा, काय सांगते आपल्याला दुसरा, ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत कोणते विधान किंवा विधाने लागू होत नाही. विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न काळजीपूर्वक वाचणं अत्यंत आवश्यक आहे. समजा आपण प्रश्न काळजीपूर्वक वाचला नाही तर आपलं उत्तरसुद्धा व्यवस्थित निघणार नाही. आपल्याला काय विचारलं आहे त्यानं की ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत कोणते विधान किंवा विधाने लागू होत नाही, म्हणजे जे विधान लागू होत नाही असं आपल्याला निवडायचं आहे, म्हणजे ते आपलं उत्तर राहणार आहे. तर बघा, पहिलावाला ऑप्शन बघा काय म्हणते, ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात, हे विधान लागू होते. ब बघा, ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला, हे सुद्धा विधान लागू होते. तिसरावाला बघा, अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे, हे सुद्धा विधान लागू होते. चौथावाला बघा, अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे विधान लागू होत नाही, हे विधान लागू होत नाही. अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते, हे विधान लागू होत नाही. म्हणजे आपलं उत्तर काय आहे, ड. तर बघा, ड कुठं दिला आहे, पर्याय नंबर 1 मध्ये, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर 1 ड आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. नंतर बघा, तिसरावाला प्रश्न बघा काय सांगताय, लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत पुढील मुद्द्यांचा विचार केला आहे. म्हणजे रॉबिन्स यांनी जी व्याख्या दिली आहे त्या व्याख्येमध्ये कोणत्या कोणत्या मुद्द्यांचा विचार केला आहे त्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. तर बघा, सर्वात पहिलं काय सांगताय की अमर्याद गरजा, म्हणजे रॉबिन्स यांनी ज्या व्याख्या दिल्या आहेत त्याच्यामध्ये अमर्याद गरजा याचा विचार केला आहे. नंतर बघा, मर्यादित साधने याचासुद्धा विचार केला आहे. तिसरा बघा, गरजांना अग्रक्रम नसतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, क चा विचार केलेला नाही आहे. आणि ड बघा, साधनांचे पर्यायी उपयोग याचासुद्धा
विचार केलेला आहे. म्हणजे लिओनेल रॉबिन्स यांनी जी आपल्याला व्याख्या दिली आहे त्या व्याख्येमध्ये अमर्याद गरजा, मर्यादित साधने आणि साधनांचे पर्यायी उपयोग या 3 घटकांचा या ठिकाणी विचार केला आहे. म्हणजे आपलं उत्तर कोणते यायला पाहिजे? अ, ब आणि ड. तर बघा, अ, ब आणि ड असणारा पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 4. म्हणजे आपल्याला उत्तरामध्ये लिहायला लागेल अ, ब आणि ड. म्हणजे आपलं उत्तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि ड असणार आहे. नंतर बघा, चौथावाला या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिला आहे. काय सांगताय चौथावाला प्रश्न? संपत्तीच्या बाबतीत खालील विधाने लागू होतात. म्हणजे संपत्तीच्या बाबतीत खालील विधाने लागू होते म्हणतायत. म्हणजे जे जे विधान लागू होतात ते आपल्याला निवडायचे आहे आणि तेच आपलं उत्तर असणार आहे. तर बघा, सर्वात पहिलंवाला वाचा. संपत्ती म्हणजे अशी कोणतीही वस्तू जिला बाजार मूल्य आहे आणि त्याची देवाणघेवाण करते. तर हो, हे संपत्तीच्या बाबतीत लागू होते. म्हणजे अ हे लागू होते. संपत्तीत मनुष्यबाह्यता असते. दुसरंसुद्धा विधान विद्यार्थी मित्रांनो लागू होते. तिसरंवाला बघा, संपत्तीत उपयोगिता नसते. विद्यार्थी मित्रांनो हे विधान लागू होत नाही, कारण संपत्तीमध्ये उपयोगिता असते. चौथावाला विधान बघा, संपत्तीत दुर्मिळता आणि विनिमयता आहे. हो, हे विधान लागू होते. म्हणजे आपल्याला कोणते कोणते विधान लागू होत आहेत? अ, ब आणि ड. मग अ, ब आणि ड पर्याय असणारा कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे अ, ब आणि ड. नंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, पाचवा प्रश्न आपल्याला काय सांगताय? बघा, पाचवाला प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्नात खालील घटकांचा विचार केला जातो. म्हणजे जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे त्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या घटकांचा विचार केला जातो? तर त्याचा आपल्याला उत्तर शोधायचं आहे. तर बघा, सर्वात पहिलं काय म्हणत आहे? राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचा समावेश होतो. हो. नंतर बघा, यात आर्थिक वर्षातील उत्पादित वस्तू व सेवांचा समावेश होतो. दुसरंसुद्धा लागू होते. तिसरं बघा, दुहेरी मोजदाद टाळली जाते. क सुद्धा विधान लागू होते. आणि बाजारभावानुसार मूल्य विचारात घेतले जाते. ड सुद्धा लागू होते. म्हणजे बघा, अ, ब, क, ड असा पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 4. म्हणजे चौथा पर्याय विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. नंतर बघा, सहसंबंध पूर्ण करा. बघा, सहसंबंध पूर्ण करा याचा प्रश्न दिला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, एकूण 1 ते 5 आपल्याला या ठिकाणी बघा 1 पासून तर 5 पर्यंत आपल्याला प्रश्न दिले आहेत. आणि या 5ही डब्यामध्ये जे जे उत्तर येणार आहेत त्याचे उत्तर आपण या ठिकाणी खाली काढून दिलेले आहेत. म्हणजे सराव करताना आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सोपं व्हावं या दृष्टिकोनातून आपण हे पर्याय काढले आहेत. आपण एक एक सोडवू आता. बघा, सर्वात पहिलं काय दिलं आपल्याला? सर्वात पहिलं की नैसर्गिक शास्त्र म्हणजे तंतोतंतशास्त्र. नैसर्गिक शास्त्र म्हणजे तंतोतंतशास्त्र. तर सामाजिक शास्त्र म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सामाजिक शास्त्र म्हणजे याला वर्तवणूकशास्त्र किंवा अमूर्तशास्त्र असे सुद्धा म्हणतात. म्हणजे पहिल्याच आपलं उत्तर येणार आहे वर्तवणूकशास्त्र किंवा अमूर्तशास्त्र. नंतर दुसरं बघा, मानसशास्त्र, सामाजिक शास्त्र. तर भौतिकशास्त्र म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आपला पर्याय येईल नैसर्गिक शास्त्र. तिसरावाला बघा काय सांगताय? अर्थशास्त्र, कौटिल्य. म्हणजे कौटिल्यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला आहे. तर जो राष्ट्राची संपत्ती हा जो ग्रंथ आहे हा कोणी लिहिला विद्यार्थी मित्रांनो? तो लिहिला आहे ॲडम स्मिथ यांनी. चौथावाला बघा, काय दिला आहे? आवश्यक गरजा आणि डब्बा, सुखसोयीच्या गरजा, धुलायंत्र. म्हणजे सुखसोयीच्या गरजा याच्या धुलायंत्रामध्ये समावेश होतो. तर आवश्यक गरजामध्ये अन्नपदार्थ येईल विद्यार्थी मित्रांनो. बघा, म्हणजे 1, 2, 3 आणि 4 सुटला. आता फक्त आपला एकच वाचला आहे. विनिमय मूल्य
याला उपयोगिता मूल्य म्हणू आपण. तर आर्थिक वस्तू म्हणजे काय, याला विनिमय मूल्य असं म्हणता येईल. ठीक आहे. बघा हे सहसंबंधाचे आपले 5 प्रश्न संपले. नंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तिसरा बघा. प्रश्न तिसरा काय सांगताय, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करा. म्हणजे खाली आपल्याला काही उदाहरणं दिली आहेत, त्या उदाहरणावरून आपल्याला संकल्पना ओळखायची आहे आणि ती स्पष्ट करायची आहे. बघा पहिली संकल्पना काय दिली आहे वाचूया. वडिलांनी मला दुचाकी गाडी विकत घेऊन दिली, त्यामुळे माझी रोजच्या प्रवासाची गरज भागते. बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काय सांगत आहे की वडिलांनी मला एक दुचाकी गाडी विकत घेऊन दिली आहे आणि त्यामुळे माझी रोजच्या प्रवासाची गरज भागते. याचेसुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण उत्तरं बघा या पद्धतीने खाली काढून दिलेले आहेत. बघा अशा पद्धतीने आपण त्याचे उत्तरं खाली काढून दिलेले आहेत. तर याचासुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. बघा वडिलांनी मला दुचाकी गाडी विकत घेऊन दिली, त्यामुळे माझी रोजच्या प्रवासाची गरज भागते. तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपली संकल्पना येईल वैयक्तिक. बघा वैयक्तिक गरज काय येईल या ठिकाणी, वैयक्तिक गरज. आणि आपण या ठिकाणी विश्लेषण करू शकतो नंतर की जी गरज वैयक्तिक पातळीवर पूर्ण केली जात असते त्याला वैयक्तिक गरज असे म्हणतात. नंतर दुसरा बघा, दुसरावाला का दिला आहे आपल्याला प्रश्न. दुसरा बघा काय सांगत आहे, रमेशच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा अभ्यास. रमेशच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा अभ्यास. तर आपण याला संकल्पनेमध्ये विद्यार्थी मित्रांनो उत्पन्न लिहू शकतो. बघा उत्पन्न. नंतर तिसरावाला बघा, तिसरा आपल्याला या ठिकाणी प्रश्न दिला आहे. काय दिला आहे, आर्थिक वर्ष 2018-19 नुसार देशाच्या उत्पादनात वस्तू व सेवामध्ये 20% काय झाली आहे, वृद्धी. 20% काय झाली आहे, वृद्धी. याच्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संकल्पना येईल आर्थिक वृद्धी. संकल्पना कोणती येईल, आर्थिक वृद्धी. संकल्पना येईल विद्यार्थी मित्रांनो आर्थिक वृद्धी. नंतर बघा चौथावाला नंबर 4 ऑप्शन. प्रश्न चौथा बघा, करुणाची आई तिच्या पगारातून दरमहा 1000 रुपये वाचवते. 1000 रुपये का करते, वाचवते. आपलं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो बचत. नंतर पाचवावाला बघा, पाचवाला काय सांगते आपल्याला, रामच्या वडिलांनी त्यांना मिळालेला प्रोव्हिडंट फंड किराणा मालाचे दुकान थाटण्यासाठी वापरला. म्हणजे रामच्या वडिलांना जो काही PFचे पैसे मिळाले ते त्यांनी किराणा दुकान थाटण्यासाठी म्हणजे सुरू करण्यासाठी वापरला. तर आपला या ठिकाणी जे उत्तर येईल ते विद्यार्थी मित्रांनो गुंतवणूक. आपलं उत्तर काय येणार आहे, म्हणजे संकल्पना कोणती येणार आहे, गुंतवणूक. बघा म्हणजे या 5ही प्रश्नांच्या ज्या काही संकल्पना आहेत या विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी दिलेल्याच आहेत. ज्यावेळी तुम्ही हे प्रश्न सोडवाल त्यावेळी निश्चितच तुम्हाला हे समजून येईल. नंतर बघा संपत्तीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता आपल्याला संपत्तीची वैशिष्ट्ये विचारली आहे. मग संपत्तीची वैशिष्ट्ये कोणती आहे, तर त्याचे 4 वैशिष्ट्य आहेत, उपयोगिता, दुर्मिळता, विनिमयता आणि मनुष्यबाह्यता. अशी 4 वैशिष्ट्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहेत. नंतर बघा मानवी गरजांची वैशिष्ट्ये. आपल्याला मानवी गरजांची वैशिष्ट्ये विचारली आहेत. ते गरजांची वैशिष्ट्येसुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी लिहून घेतलेली आहेत. तुम्हाला फक्त याचं स्पष्टीकरणच लिहायचे आहे. आपण काय सांगून त्यांचे वैशिष्ट्ये की गरजा या अमर्यादित असतात, गरजा या पुन्हा पुन्हा निर्माण होणाऱ्या असतात, गरजा वयानुसार बदलतात, गरजा लिंगभेदानुसार बदलतात, गरजा पसंतीक्रमानुसार बदलतात, गरजा हवामानानुसार बदलतात, गरजा संस्कृतीनुसार बदलतात. आणि विद्यार्थी मित्रांनो याचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे. म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना अत्यंत सोपं व्हावं या हेतू ठेवून आपण ह्या नोट्स बनवलेले आहेत. नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 5वा दिला आहे. काय दिलं आहे आपल्याला प्रश्न 5वा, सहमत आणि असहमत म्हणजे खालील विधानांशी सहमत असहमत आहात काय, सहकारण स्पष्ट द्या. म्हणजे खाली जे आपल्याला स्टेटमेंट दिली आहे तुम्ही याच्यासोबत सहमत आहात किंवा नाही हे ठरवून त्याचं आपल्याला कारण द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही जर सहमत असाल तर काहून सहमत आहात
आणि असहमत असाल तर का बरं असहमत आहात. तर बघा, सर्वात पहिला आपल्याला प्रश्न विचारला आहे काय, सर्वच गरजा एकाच वेळी पूर्ण होत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या विधानाशी आपण आहोत असहमत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, म्हणजे आपण लिहिलं आहे असहमत, नंतर या ठिकाणी लिहायचं कारण म्हणजे का बरं आपण असहमत आहोत, तर त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला विश्लेषित करायची आहे. नंतर बघा, दुसरा आपल्याला परत या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. काय विचारला आहे दुसरा प्रश्न, मानवी गरजा ह्या हवामान व पसंतीक्रमानुसार बदलत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हो, म्हणजे आपण याच्यासोबत आहोत सहमत, याच्यासोबत काय आहोत आपण सहमत. आणि का बरं सहमत आहोत, तर याची माहिती या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायची आहे. नंतर बघा, तिसरावाला आपल्याला प्रश्न आहे. काय आहे तिसरावाला प्रश्न, उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य दोन्ही एकच आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे असहमत. बघा, याचं उत्तर आहे असहमत. आणि का बरं असहमत आहे, तर असं कारण लिहून आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नसंचाचा जर आपण सराव केला तर निश्चितच आपल्याला पेपर सोडवताना सोपं जाणार आहे आणि आपला अभ्याससुद्धा चांगल्या पद्धतीनं होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना हा प्रश्नसंच पाहिजे त्या विद्यार्थ्यांनी बघा 78 87 50 82 70 50 82 70 या मोबाईल क्रमांकावर फोन करायचा आहे आणि हा प्रश्नसंच मागवून घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अमर क्लासेस या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.